पुण्याच्या साईडला एक गाव आहे 20 ते 26 किलोमीटर अंतरावर. त्या गावामध्ये एक माणूस राहायचा ज्याचं नाव धीरू असं होतं. आणि तो त्या गावामधून 15 वर्ष बाहेर राज्यामध्ये कामाला गेला होता. तर त्या गावामध्ये त्याचं एक घर होतं. आता 15 वर्ष बाहेर काम केल्याच्या नंतर धीरूने ठरवलं होतं की आता आपण आपल्या गावी जायचं आणि आपल्या घरामध्ये राहायचं. तर धीरू बाहेर राज्यामधून काम आपलं पूर्ण करून आपल्या गावी आला आणि आपल्या घरामध्ये राहण्यासाठी तयार झाला. पण गावामधले काही मंडळी धीरूला म्हणायला लागले की तुम्ही ना दुसरी जागा घ्या किंवा दुसरीकडं कुठंतरी घर घ्या किंवा दुसरीकडं कुठंतरी भाड्याने राहा, पण तुमच्या घरामध्ये तुम्ही राहू नका. आता धीरू थोडासा आश्चर्यचकित झाला आणि विचार करू लागला की माझ्याच घरामध्ये हे लोक राहायला नको म्हणताय, तर नेमकं प्रॉब्लेम आहे काय. धीरू गावातल्या लोकांना विचारायला लागला की तुम्ही मला असं का म्हणतायत, हे माझं राहतं घर आहे. 15 वर्ष झाले मी जर या घरामध्ये नाही जरी राहिलो तरीसुद्धा मला याच घरामध्ये राहावं लागेल आणि हे माझं आहे ना, तर मी राहणारच ना, तुम्ही मला का नको म्हणतायत. तर गावामधले लोक त्याला म्हणत होते की आम्ही तुम्हाला सांगतोय ना, फक्त तेवढं तुम्ही ऐका. या घरामध्ये तुम्ही नका राहू, कारण की या घरामध्ये काही असं झालेलं आहे जे की तुम्हाला सांगणंही योग्य नाही आणि जर तुम्ही या घरामध्ये राहसाल तर तुमच्या जीवाशी खूप मोठा धोका आहे. आता धीरू विचार करत होता आणि गावकऱ्यांना नजरअंदाज करून त्याने ठरवलं की नाही, आपण आपल्याच घरामध्ये जायचं आणि राहायचं. आता घराची साफसफाई करण्याच्या अगोदर धीरू काही दिवस दुसऱ्याच्या घरामध्ये राहतो आणि एकदा का साफसफाई झाली की तो आपल्या घरामध्ये येण्यासाठी निघतो. घरामध्ये येतो. घरामध्ये आल्याच्या नंतर घरामध्ये एक अशी दुर्गंध पसरलेला असतो ना की धीरू गावकऱ्यांना म्हणतो की या घरामध्ये कसा ना असा दुर्गंध येतोय. म्हणजे बरेच दिवस झाले त्या घराला साफसफाई करून धुवून आणि त्या घराला एकदा सोडून 3 वेळा धुतलं तरीसुद्धा त्या घरामधला जो दुर्गंध आहे तो दुर्गंध जात नव्हता. धीरूने हा प्रश्न गावकऱ्यांसमोर मांडला की याला घालवण्यासाठी काय करावं लागेल. गावकरी म्हणले की बाबा याला घालवण्यासाठी आम्ही काय सांगावं, तुम्ही तुमचं पूर्ण घर 3 वेळा धुतलं आहे. 3 वेळा जर धुवून जर तुमच्या घरामधला हा दुर्गंध जात नसेल तर मग याला आम्ही काय विलास द्यावा तुम्हाला, याच्या पलीकडे आम्ही काही सांगू शकत नाही. आणि एरी पण आम्ही तुम्हाला म्हणलो होतो की या घरामध्ये नका राहू, पण तुम्ही ऐकायला तयार नाहीत. धीरूने विचार केला की या गावकऱ्यांना यांच्या घराची जागा घ्यायची आहे किंवा या घराची जागा गावकऱ्यांना खायची आहे. तर धीरू म्हणला ठीक आहे, नका सांगू, मला येतोय, मी ॲडजस्टमेंट करून घेतो. आता धीरूच्या फॅमिलीमध्ये धीरू आणि त्याची बायको एकली दोघीजणी होत्या. आता धीरू आणि त्याची बायको त्याच्या घरामध्ये निवांत राहायला लागले. महिना जातो, 2 महिने जातात, कम्प्लिटली 1 वर्ष जातो आणि 1 वर्ष काहीच होत नाही. 1 वर्ष त्यांच्या पूर्ण फॅमिलीमध्ये सगळीकडं आनंदच आनंद राहतो. जेव्हा ही गोष्ट सगळीकडं पसरली त्यावेळेस लोकांनीही ठरवलं की हां बाबा आता काय होणार नाही, सगळं काही सॉल्व झालेलं आहे. त्या कारणामुळं सगळी लोकंही शांत झाली आणि टेन्शनमुक्त झाली. सगळ्या लोकांना असं वाटायला लागलं की हां आता धीरूला काही प्रॉब्लेम नाही आणि त्याच्या फॅमिलीलाही काही प्रॉब्लेम होणार नाही, तर आपणही काही डोसक्याला टेन्शन घ्यायचं काम नाही. तर सगळीकडे शांतता पसरली, सगळीकडं एकदम असं निवांत झालं. जो दुर्गंध त्या घरामधून येत होता तो दुर्गंधही नाहीसा झाला. पण अचानक एक दिवस ज्यावेळेस धीरू आणि धीरूची बायको त्यांच्या रूममध्ये झोपलेले असतात त्यावेळेस धीरूची बायको धीरूला म्हणते की का हो, मला ना रात्री झोपल्याच्या नंतर आपल्या घराची जी भिंत आहे ना त्या भिंतीमधून मला विचित्र आवाज येतात. धीरू म्हणतो काय वेड्यागात बोलतीयस, भिंतीमधून कसे विचित्र आवाज येतील. त्याची बायको म्हणते खरंच मलाही सुरुवातीला तसंच वाटलं, पण एकसारखं माझ्यासोबत 2 ते 3 दिवस झालं आणि 3 दिवसाच्या नंतर मी उठले पलंगावरून रात्रीला आणि भिंतीला कान लावून बघितलं तर त्या भिंतीमध्ये कुणीतरी माझं नाव घेत होतं. आणि ज्यावेळेस मी घराच्या बाहेरून जाऊन बघितलं तर बाहेर कुणीही नव्हतं. धीरू म्हणतो काय ग सुलोचना, तू काही येडी वगैरे झालीस का, असं काही नसतं. सुलोचना धीरूचं ऐकून गप्प बसली. परत दुसऱ्या दिवशी तसंच सेम धीरूला म्हणली की धीरू मला आजही आवाज आलाय. धीरू म्हणतो की काय वेड्यासारखं बोलतेस, कुठं येतोय आवाज, एक काम कर आता या दिवशी जर तुला आवाज आला ना तर तू मला सांग, मी उठतो आणि तो आवाज कुठून येतोय ते मी एकदा बघतो. सुलोचना म्हणते की ठीक आहे.
मग परत ते दोघं जण संध्याकाळी झोपतात आणि झोपल्याच्या नंतर तिला परत तसाच आवाज येतो. तर ती तिच्या नवऱ्याला उठवते आणि त्याला म्हणते की धीरू बघ आवाज येतोय तिथून. धीरू उठतो आणि भीतीला कान लावतो, पण त्या भीतीमधून आवाज येत नसतो. धीरू म्हणतो इकडे तर आवाज काही येत नाहीये. मग तेवढ्यात धीरूच्या दुसऱ्या कानावर आवाज येतो आणि धीरूचा आवाज येतो आणि धीरूचं नाव घेताना आवाज येतो. धीरू इकडं करून बघतो तर पाठीमागं त्याची बायको त्याच्या कानापाशी येऊन तो आवाज करत असते. पण त्याच्या बायकोचा ना पूर्ण वेशभूषा बदललेली असते, पूर्ण केस मोकळे सोडलेले असतात. तिच्या तोंडामधून एक घाणेरडी स्मेल येत असते. तिचे डोळे पूर्णपणे लालबुंद झालेले असतात आणि ती विचित्रपणाने धीरूकडे बघत असते. धीरू एकदम दचकला आणि भितडाशी जाऊन चिटकला. धीरू तिला म्हणायला लागला, सुलोचना हे काय आहे आणि तू असं काय बोलतेस मला? सुलोचना हळूवार धीरूजवळ जाते, त्याच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवते आणि धीरूला म्हणते की धीरू या घरात भूत आहे. धीरू भीतो आणि अचानक त्या सुलोचनाला दूर ढकलतो. तिला म्हणतो सुलोचना जरा जाग्यावर ये, काय हे विचित्र प्रकार? तिला जेव्हा धीरूने ढकललं त्यावेळेस सुलोचना थोडीशी अशी जागी झाली आणि धीरूकडे बघून धीरूला असं अव्यस्त बघून ना सुलोचना एकदम घाबरली, कारण की धीरूच्या पूर्ण शरीरावर घाम सुटलेला होता. पूर्णपणे धीरू थरथर कापत होता आणि ती तिच्या शरीराकडे बघते. तिचं शरीरसुद्धा विचित्र तिला वाटायला लागलं आणि एकदम असं ताटल्यासारखं वाटत होतं. तिचे केस मोकळे होते, डोळ्यामध्ये काजळ भरलेले होतं, डोळे असे जळजळ करत होते आणि तिचं शरीरही चरचर कापत होतं. ती धीरूला म्हणली की धीरू काय झालं माझ्यासोबत, काय झालं माझ्यासोबत, प्लीज धीरू सांग ना मला. धीरू तिच्यापाशी येण्यासाठी भीत होता. ती उठली हळूवार, धीरूच्या हाताला पकडून धीरूला म्हणली की धीरू माझ्यासोबत काय झाले, प्लीज मला सांग, मला काही कळत नाही आहे, प्लीज धीरू मला काय झालं सांग ना. त्यावर धीरू म्हणला की अगं सुलोचना तू एका क्षणासाठी पूर्णपणे बदललेली होतीस का? मलाही कळालं नाही नेमकं काय झालं होतं ते. तुम्हाला म्हणली होती की या भिंतीमधून आवाज येतोय, पण जेव्हा मी या भिंतीला कान लावला त्यावेळेस तूच माझ्या कानामध्ये बोलत होतीस ग. आणि त्यावेळेस तुझा जो अवतार होता ना तो फार भयानक होता. सुलोचना तू मस्करी तर करत नाहीस ना माझ्यासोबत? यावर सुलोचना म्हणली की काय वेडा झालायस का धीरू, मी कशी मस्करी करणार. तेवढ्यात त्यांच्या किचन रूममध्ये भांडे पडल्याचा आवाज आला. धीरू आणि त्याची बायको सुलोचना गडबडीने धावत किचन रूममध्ये गेले. तर किचन रूममध्ये असं एकही भांडं नव्हतं जे भांडं जाग्यावर होतं. सगळं काही इकडं तिकडं पसरलेलं होतं, सगळा पसारा इकडं तिकडं पडलेला होता. त्या किचन रूममध्ये पीठ सांडलेलं होतं, मीठ सांडलेलं होतं, चटणी मसाले जितकं बी आहे ते सगळा सत्यानाश झाला होता. धीरू आणि त्याची बायको कन्फ्यूज होतात की एवढा भयानक प्रकार झाला तरी कसा. तेवढ्यात त्यांच्या घरामधली लाईट गेली. त्याच्या घरामध्ये एक आराम खुर्ची होती. लाईट गेली आणि त्या आराम खुर्चीचा आवाज धीरूच्या आणि त्याच्या बायकोच्या कानावर आला. हे दोघं जण घाबरले. दोघांच्या अंगाला पूर्णपणे घाम आला. दोघं जणांना वाटलं ना की आता हे काय प्रकार आहे, कारण की याच्या अगोदर कधीही त्यांच्या घरामधली लाईट गेलेली नाही, कारण की त्या धीरूने त्याच्या घरावर सोलार सिस्टीम बसवलेली होती आणि सोलार सिस्टीम बसवलेली असताना यांच्या घरामधली लाईट गेली आणि रात्रीचे 12:30 ते 1 वाजलेले असतो. धीरू आणि त्याची बायको हळूवार जिकडं आराम खुर्ची आहे तिकडं जातात. तर त्या खुर्चीवर कुणीतरी बसल्यासारखं यांना वाटत होतं. एक सावली दिसल्यासारखी, काळीशार सावली. धीरू हळूवार भीत त्या सावलीकडे जातो आणि काटकाने त्या आराम खुर्चीला ढकलण्याचा प्रयत्न करतो. तर ती सावली त्यांच्या डोळ्यासमोर अदृश्य होते. धीरूच्या आणि त्याच्या बायकोच्या अंगाने शहारे फुटतात. त्यांना कळत नाही की नेमकं आपल्या घरामध्ये हा काय प्रकार होतोय. हे दोघंही जण घराच्या बाहेर येतात. जसे हे दोघं जण घराच्या बाहेर येतात तशी त्या घरामधली पूर्ण लाईट येते. लाईट आल्याच्या नंतर सगळं काय शांत वाटतं. यांना वाटतं की हां सगळं काय शांत झालेलं आहे. धीरू आणि त्याची बायको परत घरामध्ये जातात. बघतात तर सगळं काय शांतच होतं. किचन रूममध्ये डोकावून बघतात तर किचन रूममध्ये प्रत्येक सामान प्रत्येक जाग्यावर ठेवलेलं होतं. धीरूला आणि त्याच्या बायकोला आता काय समजत नव्हतं की नेमकं हे होतंय काय.
आत्ता 2 मिनिटाच्या अगोदर आपल्या किचन रूममध्ये सगळा पसारा इस्कट विस्कट झालेला होता आणि आता बघतोय तर आपल्या किचन रूममध्ये सगळा पसारा व्यवस्थित आहे. नेमकं हा काय प्रकार आहे? धीरू आणि त्याची बायको आपल्या रूममध्ये जातात आणि रूममध्ये जाऊन बसतात. आता एवढ्या रात्री ते तर कुठं जाणार नव्हते ना. धीरू त्याच्या मित्राला फोन लावतो आणि मित्राला म्हणतो की यार माझ्या घरामध्ये अशी प्रॉब्लेम झाली आहे आणि भीतीही खूप जास्त वाढते. तर त्याचा मित्र म्हणतो एक काम करा, तुम्ही गाडी चालू करा आणि माझ्या घरी या, आपण उद्या सकाळी बघू काय झाले काय नाही ते. मग धीरू त्याचा मित्र म्हणला तसंच केलं. धीरू आणि त्याची बायको बाहेर येतात, गाडीमध्ये बसतात आणि त्याच्या मित्राकडे जातात. सकाळ झाल्याच्या नंतर त्याचा मित्र एका माणसाकडे घेऊन जातो आणि त्या माणसाला म्हणतो की रात्री असा असा प्रकार झालेला आहे. तर तो माणूस सुरुवातीला धीरूला म्हणतो की तुमचा काही गैरसमज झाला असेल किंवा तुम्हाला काही भास वगैरे झाले असतील, असं जास्त करून कुठं काय होत नाही. पण धीरू म्हणला की अहो नाही, आमच्या घरामध्ये झाले आणि असं विचित्र झालं ना की आम्ही विचारही करू शकत नाही. सुरुवातीला किचन रूममधले भांडे पडले, माझी बायको माझ्यासोबत विचित्र वागली, असं अलगच विचित्र झालं आहे. मग तो माणूस म्हणला की ठीक आहे, आपण काय करूयात, त्या घरामध्ये जाऊन बघूयात. जर मला काही वाटलं तर मग मी तुम्हाला काहीतरी विलास सांगेल, पण जर काही नसलं तर मग काहीच नाही, तुमचा भास आहे असं समजून जा. धीरू म्हणतो की ठीक आहे, आपला प्रयत्न करायचं काम नाही, पण एकदा तुम्ही बघाच. तो माणूस म्हणला की ठीक आहे, आपण जाऊयात आणि एकदा बघूयात. मग धीरू, त्याचा मित्र आणि तो माणूस तिघही जण धीरूच्या घरामध्ये गेले. घरामध्ये गेल्याच्या नंतर सगळं शांत वातावरण होतं. सगळं काही असं पीसफुल वाटत होतं. असं वाटत होतं की कितीतरी सुंदर जागेवर आपण आलेलो आहोत. आता तो जो माणूस आहे तो माणूस आपल्या खिशामधून एक लिंबू बाहेर काढतो. त्याच्यामध्ये एक लवंग टोचतो आणि तो त्या लिंबूवर काहीतरी मंत्र वाचायला सुरुवात करतो आणि ते लिंबू चौकटीतून घरामध्ये असं फेकतो. लिंबू फेकल्याच्या नंतर ते लिंबू असं हुसळ्या मारत होतं जसं की एखादा चेंडू. तुम्ही तो 10 रुपयावाला चेंडू बघितला असेल, तो कसा उड्या मारतो, सेम त्या प्रकारे ते लिंबू त्या घरामध्ये उड्या मारत होतं आणि ते लिंबू एका दिशेनं जाऊन थांबलं. हे तिघेजण त्या दिशेकडे गेले, ते लिंबू उचललं आणि ते लिंबू परत त्या दिशेला जी रूम आहे त्या रूममध्ये फेकलं. ते लिंबू परत त्या रूममध्ये सेम त्याच प्रकारे उड्या मारत मारत दुसऱ्या रूमच्या दिशेनं गेलं. ते परत त्या रूमच्या दिशेने गेले, त्या रूममध्ये ते लिंबू परत फेकलं. तर यावेळेस ते लिंबू उड्या न मारता खाली घसरत घसरत एका जाग्यावर जाऊन थांबलं. धीरू, त्याचा तो मित्र आणि तो माणूस त्या जाग्यावर गेले. तिथं गेल्याच्या नंतर ते लिंबू ज्या फरशीवर थांबलं होतं, ज्या टाईल्सवर थांबलं होतं, ती टाईल्स, ती फरशी त्या माणसाने धीरूला उकरायला लावली. ती फरशी उघडली आणि तिथं जरासं उकरायला सांगितलं. तिथं हातभर उकरल्याच्या नंतर एक लाल कपड्यामध्ये बांधलेलं काहीतरी सापडलं. धीरू म्हणतो की हे काय आहे? तो माणूस ते बाहेर काढतो आणि घराच्या बाहेर येतात, सरळ माणसाच्या जाग्यावर, जे माणूस तिथे थांबत होता ना त्या माणसाच्या जाग्यावर. आणि तो माणूस त्या लाल कपड्यावर काही मंत्र वाचतो, काही मंत्र टाकतो, काही लिंब पिळतो, काही लिंब चिरतो आणि नंतर तो लाल कपडा सोडतो. आणि तो सोडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे होतं ते पाहिल्याच्या नंतर धीरूच्या तो पायाखालची जमीन सरकली, कारण की त्या लाल कपड्यामध्ये एका मृत माणसाचा पाय होता, अर्धवट तुटून त्याच्यामध्ये बांधलेला. आणि तो पाय असा वाटत होता की आत्ता ताजा तोडून बांधलेला आहे. धीरू म्हणत होता की हे काय? तो माणूस म्हणतो की ही एक अशी बाधा आहे की याच्या चपाट्यात जर कोणी आलं ना ते मेल्याशिवाय राहत नाही. आणि ही बाधा आत्ताची नाही आहे, ही कमीत कमी 20 वर्षा अगोदरची बाधा आहे. वीरू एकदम कन्फ्यूज झाला. वीरू त्या माणसाला म्हणायला लागला की 20 वर्षा अगोदरची बाधा? आपण हे तर ताजं दिसतंय ना, 20 वर्षा अगोदर कुठलं आलंय? तो माणूस म्हणला की 1 मिनिट थांबा. त्या माणसाने एक मंत्र वाचला आणि एका ग्लासामध्ये पाणी घेतलं आणि ते पाणी त्या पायावर टाकलं. आणि जसं ते पाणी त्या पायावर टाकलं तसं त्या पायाच्या वरचं जो मांस आहे ना ते पूर्णपणे वाळून गेलं आणि एकदम हडकं झाले आणि त्याचा दुर्गंध यायला लागला. आता वीरू पटकन म्हणतो, अरे यार, सेम हाच दुर्गंध तर मी माझं घर साफसफाई करता वेळेस येऊ लागला गेल्या वर्षी आणि एकसारखा 3 दिवस येऊ लागला. तो माणूस म्हणतो तो दुर्गंध याचाच होता आणि हे गेल्या 20 वर्षापासून तुमच्या त्या घरामध्ये आहे. आणि ही एवढी खतरनाक गोष्ट आहे ना, आणि ह्या गोष्टीमध्ये तुमची बायको अडकलेली आहे.
धीरू म्हणतो मग आता काय करायचं? तो माणूस म्हणतो की तुम्हाला एखाद्या मेलेल्या माणसाचा पाय तोडून आणावा लागेल आणि सेम अशी प्रक्रिया करून त्याच जागेवर तो पुरावा लागेल आणि एक अमावस्या जाऊन दुसरी अमावस्या येईपर्यंत तो पाय त्याच जागेवर असला पाहिजे. धीरू म्हणतो काही वेड्यासारखी मजाक करताय. मेलेल्या माणसाचा पाय तोडून आणू आणि मी? शक्य नाही आहे. अरे तुम्ही काय मस्करी करताय काय? काही पण सांगताय. तो माणूस म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला जर असं करायचं नसेल तर तुम्हाला तुमच्या बायकोचा जीव द्यावा लागेल. तुमची बायको मेल्याशिवाय राहणार नाही. आता तिला आजार चालू होतील. माझं जर खोटं वाटत असेल तर तुम्ही अनुभव घ्या. आता नाही तर नाही, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. हा पाय इथंच गुंडाळून मी ठेवून देतो. पण कम्प्लेटली 2 दिवस झाल्याच्या नंतर तुमच्या बायकोला जर नाही कोणता आजार झाला ना तर माझं नाव दुसरं ठेवा. आणि तो आजार असा होईल की हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना सुद्धा समजणार नाही की तो आजार आहे म्हणून. धीरू म्हणला की ठीक आहे, चालतंय, मी बघतो. तसं जर झालं तर विचार करून सांगतो मी. कारण की धीरूने विचार केला, यार एखाद्या मृतदेहाचा पाय तोडून आणणं हे काय जोकची गोष्ट लावली आहे काय? कोणी जर मेलं, कोणाच्या घरी जर आपण गेलो, त्याला म्हणलं की बाई तुमच्या घरचा जो माणूस मेलेला आहे त्याचा पाय आम्हाला तोडून द्या, तर तो काय म्हणेल? आपल्याला मारतील लोक. धीरूने सरळ नाही केलं आणि त्या महाराजाने सांगितलं, त्या माणसाने सांगितलं, जर तुझी बायको बिमार नाही पडली तर तू माझ्या गोष्टीवर विश्वास ठेवू नको. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुझी बायको बिमार पडली तर तुझी बायको मरणार आहे आणि तुझ्या बायकोला वाचवायचं असेल तर ही प्रक्रिया तुला करावीच लागेल. धीरू त्याच्या होमध्ये हो मिसळला आणि निघून गेला. 2 दिवस होतात आणि 2 दिवसाच्या नंतर त्याची बायको खरंच बिमार पडते. डोळ्याच्या खाली काळे डाग पडतात अचानक. तिला टॉयलेट लागते, पोट दुखायला लागतं, ताप यायला लागते. वीरू तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, डॉक्टरांना दाखवतो. डॉक्टर गोळ्या वगैरे देतात आणि गोळ्या वगैरे दिल्याच्या नंतर 1 घंटा तिला बरं वाटतं. पण 1 घंट्याच्या नंतर परत तिच्यासोबत सेम तसंच व्हायला लागतं. धीरू कन्फ्यूज झाला की काय होते काय नाही. मग धीरूच्या डोक्यामध्ये आलं की यार तो माणूस आपल्याला असं बोलला होता, त्याचं खरं तर नाही आहे ना. तो परत त्या माणसाकडे जातो. त्याला म्हणतो की तुम्ही जे म्हणलाय ना ते झालंय. तो म्हणला की आता एक काम करा, स्मशानभूमीवर लक्ष ठेवा. कसं आहे, एक दिवस आढावा गेला की कोणी ना कोणीतरी मरतंय आणि त्यांचं जे मृतदेह आहे ते जेव्हा तिथं पुरल्या जातं त्यावेळेस त्या रात्री अर्ध्या रात्री स्मशानभूमीमध्ये जाऊन उकरून त्याचा पाय तोडून आणा आणि पाय सेम याच पद्धतीनं तुटला पाहिजे ज्या पद्धतीनं हा पाय आहे. धीरू म्हणला ठीक आहे आणि तो माणूस म्हणला हा पाय डावा पाय आहे, तुम्ही उजवा पाय आणसाल, उजवा पाय आणू नका, डावाच पाय आणा. धीरू म्हणला ठीक आहे, आणतो. आता काय आहे ना की ज्या वेळेस माणसाच्या फॅमिलीवर काही बाधा येते, काही अडचणी येतात, त्यावेळेस माणसाला आपण काय करतोय हे समजत नाही. माणसाला आपल्या फॅमिलीला वाचवायचंच पडतं. धीरू म्हणला की ठीक आहे, मी ते करेन. धीरूने वाट बघितली. 1-2 दिवसाच्या नंतर धीरूला समजलं की एक माणूस मेलेला आहे आणि त्याला त्या स्मशानभूमीमध्ये पुरलेला आहे. आणि अर्ध्या रात्री धीरू आणि त्याचा मित्र दोघेही जण स्मशानभूमीमध्ये जातात. सगळीकडं काळोख असतो, सगळीकडं स्मशान शांतता असली, स्मशान शांतता पसरलेली असते. एकही माणूस नसतो, एकही चौकीदार नसतो आणि त्या सगळ्यामध्ये धीरू तिकाच घेऊन आणि कुदळ घेऊन त्या स्मशानभूमीमध्ये गेलेले असतात. अंधार गुडूप पडलेला असतो. दोघाही जणांच्या अंगाचं पाणी झालेलं असतं, तरीही हे दोघंजण हिंमत लावून त्या स्मशानभूमीमध्ये ते मृतदेह उकरायला सुरुवात करतात. 1 ते 1.5 घंट्यामध्ये खड्डा खणतात आणि मृतदेह त्यांच्या हाताला लागतं. ते मृतदेह बाहेर काढतात आणि आरापतीने धीरू त्याचा डावा पाय चिरतो. त्याचा डावा पाय एका लाल कपड्यामध्ये बांधतो आणि तो लाल कपडा घेऊन धीरू त्या माणसाकडे जातो. इकडं मृतदेह पुरलं जातं, सगळं काय ठीक होतं आणि ते पाय त्या माणसाच्या हातामध्ये देतो. तो माणूस तो पाय घेतो, त्या पायावर मंत्र वगैरे वाचतो आणि ते परत एका दुसऱ्या लाल कपड्यामध्ये बांधतो आणि धीरूच्या हातामध्ये देतो आणि धीरूला म्हणतो की धीरू जा आणि तुझ्या घरामध्ये त्याच जाग्यावर याला पुरून टाक. आता एक गोष्ट होईल तुझ्यासोबत, तू जर तिथं गेला तर तिथं ऑलरेडी तुझ्यासोबत काही विचित्र होऊ शकतं, पण त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नको. तू जर त्या गोष्टींकडे लक्ष दिलास तर तुझा जीव तिथंच जाईल. तुला जर तुझ्या बायकोला वाचवायचं असेल तर त्या घरामध्ये जेव्हा तू हे काम करतोयस तेव्हा खूप काही गोष्टी होतील आणि त्या गोष्टीकडे जेव्हा तू दुर्लक्ष करशील तेव्हा कुठेतरी जाऊन तुझी बायको वाचेल.
ठीक आहे. धीरू म्हणला की ओके ठीक आहे. धीरू म्हणला की काय एखाद्या बॉलिवूडच्या पिक्चरसारखा कार्यक्रम होतो माझा. तो म्हणला की हां असंच होत असते, तू फक्त जा. धीरू म्हणला की ठीक आहे. त्याला अमावस्येची रात्र दिलेली असते. अमावस्येच्या रात्री तो पाय हातामध्ये घेऊन धीरू आपल्या घराकडे निघतो. त्याला सांगितलेलं असतं पुन्हा सोबत तुझा मित्र वगैरे कोणी घेऊन जाऊ नको, तू एकलाच आहे आणि कोणाला सांगूही नको की तू जातोय म्हणून, तुझ्या बायकोला पण नाही. तो पाय हातामध्ये घेतो, लाल कपड्यामध्ये गुंडाळलेला, त्याच्यावर कुंकू वगैरे टाकलेलं असतं, हळद वगैरे टाकलेली असते, टोटके वगैरे त्याला बांधलेले असतात गोल गोल, आणि ते आपल्या हातामध्ये घेऊन धीरू रात्रीच्या 12:30 ते 1 वाजता पायी पायी आपल्या घराकडे निघतो. आता तिकडे निघता वेळेस धीरूच्या कानामध्ये विचित्र प्रकारचे आवाज घुमत होते. त्याचे पाय असे वाटत होते की बोध झालेत, पायाला काटा बुडतोय, ठेस लागते, त्याला काही अनुभव येत नव्हता. धीरू घरामध्ये जातो आणि जसा घरामध्ये जातो तसा घराचे सगळे दरवाजे खिडक्या पूर्ण आपोआप बंद होतात आणि त्या घरामधले जे पडदे आहेत ते आपोआप असे पिळायला लागतात, खोल 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 खोल. त्या घरामधले जे पंखे आहेत ते पंखे फिरायला लागतात. धीरू त्या पंख्यांकडे बघतो, पडद्यांकडे बघतो, फार विचित्र प्रकार व्हायला लागतो. मग तो धीरू त्या रूममध्ये जातो ज्या रूममध्ये त्याला ती वस्तू पुरायची असते. तिथे गेल्याच्या नंतर बघतो तर तिथं ऑलरेडी त्याची बायको बसलेली असते. केस मोकळे सोडलेले असतात, हात काळे भोर झालेले असतात, तिचे डोळ्याच्या खाली सगळं काळं भोर झालेलं असतं आणि ती जी जागा आहे ती ऑलरेडी उकरलेली जागा असते. धीरू तिथं जातो आणि भीत तिथं खाली बसतो. त्याची बायको त्याला म्हणते की धीरू करू नको, हे जर तू केलं ना तर मी मरून जाईल. धीरू म्हणतो की नाही, तू काहीतरी तू विचित्र बोलतेस मला, नाही तू नाही आहेस. धीरू स्वतःला समजावतो. धीरू त्या खड्ड्यामध्ये ती वस्तू टाकतो. जशी त्या खड्ड्यामध्ये त्याने ती वस्तू टाकली तसं धीरूला असं वाटायला लागतं की त्याचे जे बोट आहेत ते मोडायला लागलेत, असे उलटे व्हायला लागले आणि त्याला खूप जास्त त्रास व्हायला लागला. तो जोरात ओरडायला लागला, चिरकायला लागला, त्याचा गळा बसला, त्याचा आवाज त्याला एकाएकी येता बंद झाला अचानक पूर्णपणे. धीरू पूर्णपणे कन्फ्यूज, माझ्यासोबत हे होतंय काय, मला काही कळत नाहीये. त्याला त्रास होतोय, त्याचा आवाज त्याला येत नाहीये, पण त्या सगळ्यामध्ये ती वस्तू त्याच्यामध्ये पुरतो, टाकतो आणि त्या घराच्या बाहेर निघतो. जसा तो त्या घराच्या बाहेर निघाला तसं त्याचं पूर्ण शरीर जागच्या जागेवर राहिल्यासारखं वाटतं आणि त्याला एका गोष्टीचा फार त्रास होतो. त्याच्या पायामध्ये ना खिळे खुपसलेले असतात. चलता त्याने ते डायरेक्ट त्या खिळ्यावाल्या पाठीवर पाय दिला होता, तर तो त्रास त्याला फार जास्त होऊ लागला. पण तो येतो आणि त्या माणसाला म्हणतो की मी ते पुरलेलं आहे आणि तुम्ही जसं म्हणले ना तसं थोडंफार तरी झालं होतं तिथं. तो माणूस म्हणतो की आता एक काम कर, आता तू घरी जा आणि तुझ्या बायकोच्या हातात जरासं काप आणि ते रक्त एका बॉटलमध्ये घे आणि माझ्याकडे घेऊन ये. धीरू जातो, त्याच्या बायकोच्या हाताचं जरासं कापतो आणि ते रक्त बॉटलीमध्ये टाकतो आणि त्या माणसाकडे घेऊन जातो. तो माणूस ते रक्त घेतो, एका प्लेटमध्ये टाकतो, छोटंसं रक्त बारीकसं असतं, एका प्लेटमध्ये टाकतो आणि त्याच्यावर मंत्र टाकतो की ते रक्त मातीमध्ये परिवर्तित होतं. आणि तो माणूस धीरूला म्हणतो की आता ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे, आता एका अमावस्येपर्यंत ते वस्तू तिथं ठेवायची आणि तोपर्यंत त्या घरामध्ये राहायला जायचं नाही. एक अमावस्या झाली की तू जायचं, ती वस्तू काढायची आणि नदीमध्ये फेकून द्यायची आणि नंतर त्या घरामध्ये राहायला जायचं, तुला काहीही अडचण होणार नाही. त्या माणसाने जसं सांगितलं तसं धीरूने ऐकलं, केलं आणि नदीमध्ये फेकला आणि त्या घरामध्ये राहायला गेला. आता धीरूच्या डोक्यामध्ये एक प्रश्न होता की नेमकं त्या घरामध्ये झालं काय होतं आणि हे सगळं जे केलंय हे कुणं केलं होतं. गावामध्ये धीरूच्या ओळखीचा एक माणूस होता, म्हणजे माणसं बरेच ओळखीचे होते, पण त्या माणसासोबत धीरूचं फार चांगलं पटायचं. धीरू त्या माणसापाशी गेला, त्याला म्हणला की काय काका, आम्ही ज्या वेळेस या घरामध्ये राहण्यासाठी येत होतो त्यावेळेस आपल्या गावामधला प्रत्येक माणूस म्हणत होता की या घरामध्ये राहायला येऊ नका, नेमकं या घरामध्ये झालं काय होतं. तो माणूस म्हणतो की जाऊ दे ना धीरू, झाल्या गेल्या गोष्टी पार पडल्या. तो म्हणतो की नाही सांगा, थोडंसं मला माहीत करून घ्यायचं आहे. तर तो माणूस सांगतो की धीरू, ज्या वेळेस तुमच्या घरचे सगळे तुम्ही बाहेर कामाला गेले होते त्यावेळेस तुला आठवते की तुम्ही तुमचं घर किरायाने एका बाहेरच्या माणसाला दिलं होतं. धीरू म्हणतो की हो.
मग हे म्हणतात की तो माणूस गावामध्ये 3 महिने राहिला आणि 3 महिन्याच्या नंतर त्या माणसाने आपल्या गावामधली एक मुलगी घेऊन त्या घरामध्ये गेला आणि तिथं गेल्याच्या नंतर ती मुलगी तब्बल 5 दिवस त्या घरामध्ये होती. आम्ही सगळीकडं बघितलं, मुलगी सापडली नाही. पण 5 दिवसाच्या नंतर अमावस्याच्या रात्री ती मुलगी पूर्णपणे विवस्त्र होऊन मारुतीच्या मंदिरापुढं मध्यरात्री 12 वाजता उभी होती. गावामधल्या एका मुलाने पाहिलं तर तो मुलगा जोरात चिरकत गावानं बोंबलत फिराला. त्यावेळेस आम्ही सगळेजण उठलो, जाऊन बघितलं तर ती मुलगी मारुतीच्या मंदिरासमोर एकदम निर्वस्त्र उभी होती. पण तिच्या शरीरावर एवढ्या जास्त चोंदी होत्या, इतक्या भयानक पद्धतीनं की असं वाटत होतं की रोज तिला कोणी ना कोणीतरी कापलंय आणि कापल्याच्या नंतर तिला यूज केलंय. आणि ज्या वेळेस आम्ही त्या मुलीला विचारलं की बाई तू इतके दिवस होतीस कुठं आणि तुझी ही हालत केली कुणं, तेव्हा ती मुलगी एकही शब्द बोलली नाही. ती मुलगी फक्त आमच्या सर्वांकडं बघत होती. आता तिच्या हातामध्ये एक वस्तू होती आणि ती वस्तू होती कुणाचा तरी पाय. आम्ही घाबरलो. आम्ही म्हणलं तिला की हे पाय कुणाचा आहे, तर ती मुलगी आमच्याकडे बघून ते पाय तिनं हातातला खाली टाकून दिला. तिचे जे आईवडील होते ते म्हणायला लागले की अहो कुणाचा का असं, माझं लेकरू माझ्यापाशी आलंय ना, तुम्ही कशाला याला प्रश्न विचारतायत. असं म्हणल्याच्या नंतर आम्ही सगळेजण गप्प बसलो. तिच्या आईवडिलांनी तिचं शरीर झाकलं, तिला उचललं आणि आपल्या घरामध्ये घेऊन गेले. घरात घेऊन गेल्याच्या नंतर तो जो पाय आहे तो तिथंच पडू दिला. पण ज्या रात्री ती मुलगी घरामध्ये गेली त्या रात्री त्या मुलीने तिच्या आईवडिलांना खाल्लं आणि त्या घरामधून अचानक गायब झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळेस आम्ही काही जण त्या मुलीच्या घरी गेलो तर तिथं बघितलं तर तिच्या आईवडिलांचे जे मृतदेह होते ते अर्धवट तुटलेले आणि खाल्लेले पडलेले होते आणि ती मुलगी घरातून गायब होते. आम्ही त्या पायाकडे बघितलं तर तो पाय त्या माणसाचा असं वाटत होतं. आम्ही त्या घरामध्ये गेलो, तिथं बघितलं तर तिथं सुद्धा सेम हीच पद्धत होती. पण यावेळेस त्या माणसाचे दोन्ही पाय नव्हते. एक पाय मारुतीच्या मंदिरापुढं पडलेला होता आणि दुसरा पाय कुठं होता काय माहीत. पण यावेळेस त्या माणसाचं अर्ध शरीर खाल्लेलं होतं, जसं की या मुलीच्या आईवडिलांचं शरीर खाल्लेलं होतं. आणि तेव्हा त्या माणसाचे जे काय अंतिम संस्कार आहे तो आम्ही गावातच केला. त्याच्या परिवाराशी कॉन्टॅक्ट साधण्याचा प्रयत्न केला पण त्याचा परिवार काही सापडला नाही. म्हणून आम्ही त्याचं आणि त्या मुलीच्या आईवडिलांचं जे काय अंतिम संस्कार आहे ते गावामध्ये केला. आणि त्याच्यानंतर तुमचं जे घर आहे ते पूर्णपणे बंद होतं. पण जेव्हा जेव्हा अमावस्याची रात्र यायची तेव्हा तेव्हा तुमच्या या घरामधून त्या मुलीचा ओरडण्याचा आणि त्या माणसाच्या ओरडण्याचा आवाज यायचा. आणि ज्या वेळेस आम्ही जाऊन तिथं बघायचो तर तिथं कुणीच नसायचं. तुमच्या घरातली सगळी फरशी रक्तानं लाल फडक झालेली दिसायची, पण त्या घरामध्ये कुणीच दिसायचं नाही. त्या घरामधल्या भिंतीमधून आवाज यायचा त्या मुलीचा आणि त्या माणसाचा. आम्ही ठरवलं की त्या घरामध्ये कुणीही जाणार नाही आणि त्या घराकडे कुणीही पाहणार नाही. तुम्ही येईपर्यंत ते पूर्ण घर बंद होतं आणि तुम्ही येण्याच्या अगोदर 2 वर्षानं ते आवाज बंद झाले, नाहीतर आत्तापर्यंत ते आवाज येत होते. आम्हाला कळलं नाही की ते बंद का झाले, कसे झाले. पण 1 वर्षाच्या नंतर तुम्ही आले आणि तुम्ही या घरामध्ये 1 वर्ष राहिले तरी तुम्हाला काही झालं नाही. आम्हाला असं वाटलं की त्या घरावर जो काय प्रकोप आहे तो आपोआप सुटला काय की. त्या कारणामुळं आम्ही तुम्हाला नंतर काही म्हणलोही नाही. असं म्हणल्याच्या नंतर तो माणूस तिथून निघून गेला. पण माणूस निघून जाण्याच्या अगोदर धीरूने माणसाला विचारलं की काका त्या मुलीचा काय आता पता. तो माणूस म्हणला की नाही, ती मुलगी आत्तापर्यंत कुणालाही सापडलेली नाही आहे आणि तिचा आता नाही आणि पताही नाही. ती कुठं आहे काय आहे कुणाला काहीच माहिती नाही आहे. पण असं म्हणतात की ती मुलगी कधी कधी गावाच्या वेशीवर येऊन गावाकडं बघते आणि तिथूनच वापस रिटर्न करून जाते. त्या काकाने धीरूला असं सांगितलं आणि तो काका तिथून निघून गेला. धीरूने ठरवलं की ती जागा पूर्णपणे बंद करून टाकायची आणि दुसरीकडे राहायला जायचं. कारण की धीरूसोबत एवढं सगळं झालं आणि त्याच्या घरामध्ये तेवढं सगळं झालं, मग नंतर त्या घरामध्ये राहील कोण. या कारणामुळे धीरूने तिथं राहणं बंद केलं.
आणि तिथून तो निघून गेला. तर आजची स्टोरी होती ही. जर स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी एखादी स्टोरी असेल तर मला इंस्टाग्रामवर DM करा. इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो आणि वाटलंच तर डिस्क्रिप्शनमध्येच देऊन टाकतो. ओके, ठीक आहे.